नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदेंना त्यांच्या बालेकिल्ल्यातच उद्धव ठाकरे यांनी सर्वात मोठा धक्का दिला आहे। तब्बल 300 शिवसैनिक पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवर त्यांनी घरवापसी केली आहे। मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया पुढच्या 2 मिनिटांमध्ये। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये उद्धव साहेब जिंदाबाद नक्की लिहा। मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर बातमी। शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या मागे ठामपणे उभे राहिल्याचं चित्र होते। शिंदे ज्या पूर्व कोपरी मतदारसंघाचे नेतृत्व करतात तो शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। मात्र याच बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आता सुरुंग लावला आहे। मागील 20 ते 22 वर्षापासून उपशाखा प्रमुख असलेले व विद्यमान विभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह 200 ते 300 शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे। मोरे हे माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोपरीतील राजकीय वातावरण बदलले आहे। मागील काही दिवसापासून भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी व माजी नगरसेवकांना भाजपात पक्षप्रवेश दिला। त्यामुळे शिंदे आणि भाजपात तणाव असल्याची चर्चा देखील होती। यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना धक्का दिला आहे। शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक माजी नगरसेवकाकडून मिळत असलेले दुय्यम स्थान मागील 9 वर्षात विविध स्थानिकांची कामे घेऊन गेलो असता एकही काम केले नसल्याचा आरोप उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी करत ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे। मोरे यांनी सांगितले की ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही। पदाधिकारी माजी नगरसेवक मनमानी करत आहेत। या बाबी आपण वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्या, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। मातोश्रीवर झालेल्या हा पक्षप्रवेशाच्या वेळी माजी खासदार राजन विचारे, युवासेना कोपरी पाचपाकडे विधानसभा प्रमुख राजेश वायाळ आदी शेकडो शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते। त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नक्कीच वाढल्याचं बोललं जात आहे। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।